एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एक्सप्लोर विथ सिद्धी. रत्नागिरीला एक्सप्लोर करायचं. आज ह्यावेळी पुणे एक्सप्लोर करूया. तर आम्ही आज जात आहोत महाबळेश्वर, म्हणजेच थोडक्यात मिनी काश्मीरला. हे पुण्यापासून 120 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तुम्ही स्वतःची गाडी असेल तर तुम्ही 3 तासात पोहोचू शकता, नाही तर स्वारगेटवरून बसेस पण मिळतात. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. तुम्ही गरमीच्या सीझन मध्ये वगैरे खूप एन्जॉय करू शकता तिकडे. महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरीसाठी फेमस म्हणून ओळखले जाते आणि तुम्ही तिथे व्ह्यू पॉइंट्स, लेक्स किंवा केव्स खूप सारे तिथे बघायला मिळतील तुम्हाला. महाबळेश्वर हे हिल स्टेशन आहे. आता आपण नवले ब्रिजच्या इथे पोचलेलो आहोत. वातावरण थोडं दमट असल्यामुळे आमचा प्रयत्न राहील की आम्ही लवकरात लवकर हॉटेलवर पोहोचू. स्वामीनारायण टेम्पल आहे. तुम्ही इथे इव्हनिंगला वगैरे सनसेट बघायला वगैरे येऊ शकता. खूप छान मंदिर आहे. बघायला वगैरे थोडा टाइम फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करायला खूप चांगलं ठिकाण आहे. खेड शिवापूर टोलनाका क्रॉस केल्यानंतर तुम्हाला हे रस्त्यामध्ये एक मंदिर दिसेल, जे की खूप सुंदर आहे आणि सेम राम मंदिरचीच कॉपी आहे. तुम्ही इथे येऊन भेट देऊ शकता. आता आम्ही सातारा घाटात लागलेलो आहोत. जसं वरती जाऊ घाट संपत येते तसं एक्साइटमेंट वाढत चालली. पावसातून हा घाट खूप सुंदर दिसतो. तुम्ही पावसामध्ये आलात तर खूप हिरवंगार आणि छान वाटेल प्रवास करायला. हा घाट वन वे असल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा काहीच डिस्टर्बन्स नाही आहे. सो आपण स्पीड आणि आरामात जाऊ शकतो. आता खूप भूक लागली आहे तर आपण वाईला जेवणासाठी थांबणार आहोत. आता आपलं जेवण झालेलं आहे. आम्ही पाचगणीच्या रस्त्याला लागलेलो आहोत. तर हे ॲप्रॉक्स 30 किलोमीटर अंतर आहे. आम्ही एका तासाभरात वगैरे कवर करू. पावणे 3 पर्यंत आम्ही पाचगणीला पोहोचू. आता आपण ऑर्किड हॉटेलला पोहोचलेलो आहोत. माझे हस्बंड चेक इन करतात, तोपर्यंत मी तुम्हाला हॉटेलचा प्रिमायसिस दाखवते. चला, हे आहे रिसेप्शन एरियामध्ये चेअर्स वगैरे, मॅगझिन लोकांना वाचायला किंवा सिटिंग काउच वगैरे ठेवलेले आहेत. आणि रिसेप्शनच्या मागच्या साईडला स्विमिंग पूल आहे. लोक खूप एन्जॉय करतात स्विमिंग पूलमध्ये. आणि ह्या साईडला गेमिंग एरिया, जिम असे रूम्स आहेत. हा आहे हॉटेलचा स्विमिंग पूल. इथे तुम्ही आरामात बसून चिल करू शकता, सनबाथ घेऊ शकता किंवा फक्त रिलॅक्स होऊन तुमचा टाईम एन्जॉय करू शकता. हे आहे हॉटेलचं रेस्टॉरंट. तुम्हाला इथला मी प्रेमायसिस दाखवते. असा सिटिंग एरिया आहे, काउच आहे आणि एका साईडला त्याने बुफे टाईप ठेवलेलं आहे. इनडोअर आउटडोअर पण सिटिंग आहे. आउटडोअरला अशा प्रकारे आहे. बाहेर पण तुम्ही बाहेर बसून पण तुम्ही तुमचं मील एन्जॉय करू शकता, कारण बाहेरची सिटिंग पण खूप छान आहे. व्ह्यू चांगला आहे. हॉटेलच्या प्रिमायसेसमध्ये फिरताना आम्हाला मलबेरीची झाडं दिसली आहेत. तिथे तुम्ही बघू शकता मलबेरीज किती लागले झाडाला. तर ही आम्ही ह्यांचा खूप आस्वाद घेतला. आम्हाला हॉटेलकडनं ही ट्रीटच मिळाली असं आम्ही समजतो. फिरता फिरता अजून आम्हाला बर्ड्सचं छोटंसं घरटं दिसलेलं आहे. तर तिथे तुम्ही बघू शकता लव बर्ड्स आहेत, पॅरट्स आहेत आणि खूप सारे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. तर त्यांची किलबिल ऐकूनच आम्हाला खूप प्रसन्न वाटलं.
मथुर हॉटेलला राहण्यासाठी तुम्हाला 2 प्रकारचे स्टे मिळते. एक अशा प्रकारे टेंट्स आहेत तिथे अवेलेबल, ट्री हाऊसेस आहेत, प्लस आपण नेहमीसारखे हॉटेल घेतो तसे त्या प्रकारचे रूम्स आहेत. रूम मधून फ्रेश होऊन आता आम्ही चाललो आहोत मॅप्रो गार्डनला. मॅप्रो गार्डनला मस्त स्ट्रॉबेरी वगैरे खाऊया. चला तर. आपण आता आलो आहोत महाबळेश्वरमधील प्रसिद्ध मॅप्रो गार्डनमध्ये, एका सुंदर स्ट्रॉबेरी फार्ममध्ये, आणि सोबतच इथे एक मस्त रेस्टॉरंटही आहे. तुम्ही इथे फ्रेश स्ट्रॉबेरी घेऊ शकता किंवा स्ट्रॉबेरीपासून बनवलेले प्रोडक्ट्स मिळतात, तिथे पण तुम्ही खरेदी करू शकता. ज्या प्रकारे जॅम, सिरप, क्रश, चॉकलेट तुम्हाला तिथे टेस्टी करायला मिळेल आणि त्याची क्वालिटी आणि एकदम छानच आहे. आम्ही मॅप्रोमधून काही प्रोडक्ट खरेदी करून परत हॉटेलला पोचलेलो आहोत. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू.